Hello students, I am Mr. Shinde SA. Today we are going to see nice story. Unit 1.2 Androcles and the Lion, Standard 8. Students, you might have heard one good thoughts. Fortune favor the brave. Fortune favor the brave. नशीब शूरवीरांना बलवत्तर असते अशी एक म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉर्च्यून फेवर द ब्रेव. नशीब शूरवीरांना बलवत्तर असते. लेट अस सी सच काइंड्स ऑफ स्टोरी. इट इज व्हेरी नाइस स्टोरी. Unit 1.2 Androcles and the Lion. Before seeing this story, let us see the warming up activity. First question: have you ever helped anyone? Why? You can give answer like this: yes sir, I have helped my friend, or I helped my friend who was injured on the ground. How did you help him, her? Sir, we took him to the primary health center, or we took him to the hospital. Just like you can give the answer. Has anyone ever helped you in your need? Yes, my friend always help me whenever I in need. Just like answer you can give. How did you feel at that time? कसं वाटतं तुम्हाला त्यावेळेस? आय फील बेटर. आय फील सॅटिस्फाय. मला बरं वाटतं. आय फील गुड. इन दिस वे यू कॅन गिव्ह आन्सर. हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम, हर? आय सेड टू हिम थँक यू, or I thanks him. In this way you can give answer. Now see student, here next activity. Discuss with your benchmate and write down the names of any 5 stories of bravery you have read, heard. Also name the brave heroes, heroines of each stories. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही तुमच्या वर्गमित्राबरोबर चर्चा करायची आहे. काही शूरवीरांच्या तुम्ही गोष्टी ऐकलेल्या असेल त्या गोष्टींचे नावं लिहायचे आणि काही त्याच्यातल्या गोष्टीचे प्रमुख पात्र कोण आहे, हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे, त्यांची नावं लिहायची. ही सहज ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकतात. नेक्स्ट, complete the fact about the lion choosing from the alternatives. Lions are called dash dash of the jungle. It is simple answer. King of the jungle. Lions belong to the dash dash family of the animal. Lions belong to the cat family of the animal. Lions are dash dash animals. Here see objective are given: carnivorous, herbivorous आणि omnivorous. कार्निवरस म्हणजे मांसाहारी, हर्बिवरस म्हणजे थोडक्यात आपण त्याला तृणभक्षक, आणि ओमिनिव्हरस म्हणजे दोन्ही पण. तर यापैकी योग्य उत्तर द्यायचं आहे. यू हॅव टू गिव्ह करेक्ट आन्सर. यू हॅव टू चूज करेक्ट आन्सर. दॅट इज द कार्निवरस. डॅश डॅश लॉयन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट द लायनीस डू नॉट हॅव इट. टिंब हे सिंहाला असते आणि थोडक्यात सिंहीस नसते. ऑब्जेक्टिव्ह इज गिवन: कब, मेल, फिमेल. तर मेल म्हणजे नर. मेल लॉयन्स हॅव मेन, आपण त्याला मराठीतून अय्याळ म्हणतो. मेन नर सिंहाला अय्याळ असते. अ ग्रुप ऑफ लॉयन इज कॉल्ड अ डॅश डॅश. फ्लॉक, हर्ड, प्राईड. हर्ड, सिंहाच्या कळपांना आपण हर्ड म्हणतो आहे. लॉयन अटॅक ओनली व्हेन दे आर डॅश डॅश. हंग्री, सिंह जेव्हा भुकेलेला असतो तेव्हाच हल्ला करतो. इन दिस वे यू कॅन कम्प्लीट अँड राईट इन युअर नोटबुक्स. Let us see nice story, Androcles and the Lion. Student, it is such a story that in Rome, this is such a story in Rome. At that time there were some slaves. Poor people live at the rich people, and they have to live like a slave. Slave, you know, slave म्हणजे गुलाम. बऱ्याचशा पूर्वी रोममध्ये अशी प्रथा होती. राजे श्रीमंत लोकांकडे गरीब लोकांना गुलाम म्हणून राहावं लागायचं आणि राजे सांगेल तसं काम करावं लागायचं आणि राजाच्या हुकुमाप्रमाणे त्याला राहावं लागायचं आणि कुठल्याही प्रकारे त्यांना बंड करता येत नव्हतं आणि त्यांनी शेवटपर्यंत गुलामगिरीचे जीवन कसं जगायचं. परंतु अँड्रॉकल्सला असलं जीवन आवडत नव्हतं आणि त्याच्यापेक्षा मरण बरं अशा प्रकारची, आणि शेवटी तो पळून जातो आणि सिंहाबरोबर मैत्री कशी होते हे आपल्याला स्टोरीमध्ये बघायचं आहे. स्टुडंट, ॲनिमल्स आर ऑल्सो आवर फ्रेंड्स. यू माईट हॅव सीन व्हेरियस फिल्म. तुम्ही भरपूर चित्र पाहिलेले असेल अबाउट द ॲनिमल्स हू हेल्प द ह्युमन बिईंग, की जे मानवाला मदत करतात. असे एक सुंदर गोष्ट तुम्हाला इथे दिलेली आहे. ॲनिमल्स ऑल्सो आवर
बेस्ट फ्रेंड. प्राणीसुद्धा आपले उत्कृष्ट मित्र असतात, हे आपल्याला गोष्टीतून शिकायचं आहे. सी द नाईस स्टोरी. लिसन केअरफुली. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their master told them. They had to no freedom, no right, even when they were unhappy with their masters. They could not leave him. They were bound by law to obey their masters, however wicked he might be. See, observe the passage again, read passage carefully. See how stories are told. Student, you have to write the story. See, beginning of the story. Long, long ago, far, far पूर्वी. See how the stories are being told. There lived a king, एक राजा असायचा. And there are some adjectives used here. Gentle, courteous, kind. 3 adjectives used. Kind, gentle, and courteous man called Androcles. And the name of that person was Androcles. Androcles कसा होता? दयाळू, सभ्य आणि कोर्टिजियस. सी कोर्टिजियस मीन्स पोलाईट, विनम्र असा माणूस होता. त्याच्याबद्दल ॲडजेक्टिव्ह दिलेले. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु त्याचा जो मास्टर होता, त्याचा जो गुरु होता, त्याचा जो हुकूम करणारा माणूस होता, तो क्रुएल होता. क्रुएल म्हणजे विकेड. CRUEL. क्रुएल मीन्स विकेड. इन दोज डेज, त्या दिवसामध्ये बघा, राजे महाराजे, किंग्स, नोबल्स अँड वेल्दी मेन, श्रीमंत लोक, रिच पीपल, यूज पुअर पीपल, गरीब लोकांचा कसा वापर करायचा ते इथे दिलेलं आहे. दे आर स्लेव्स. स्लेव्स म्हणजे गुलाम. अँड्रॉक्लोल्स वॉज अ स्लेव. अँड्रॉक्लोल्स सुद्धा हा गुलाम होता. व्हॉट वॉज अँड्रॉक्लोल्स? अँड्रॉक्लोल्स वॉज अ स्लेव. द स्लेव्स वर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. आणि या गुलामांचं काम काय असायचं? गुलाम त्यांच्या मास्टरसाठी काम करायचं. स्लेव्स वर फोर्स टू मीन्स करावाला भाग पाडणे. फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांच्या गुरुने जे सांगितले ते त्यांना करावं लागायचं. दे हॅड टू डू व्हॉट वॉज द कमांड फॉर देम बाय देअर मास्टर ऑर द रिच पर्सन. दे हॅड नो फ्रीडम. दे वर विदाऊट फ्रीडम. कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स, नो पॉवर. राईट मीन्स पॉवर. कुठली सत्ता, अधिकार नव्हते. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर. दो दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर. जरी त्यांच्या गुरुबरोबर किंवा मास्टरबरोबर ते अनहॅपी असायचे, दुःखी असायचे, दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते. दे वर अनएबल टू लिव्ह हिम. दे वर बाउंड बाय लॉ. बाउंड बाय लॉ मीन्स ते कायद्याने त्यांना बंधन होतं. बाउंड बाय लॉ, कायद्याचं बंधन असणे. दे वर बाउंड बाय लॉ. टू ओबे, टू फॉलो. ओबे मीन्स टू फॉलो, अनुकरण करणे. दे आर मास्टर्स हाऊएव्हर विकेड ही माईट बी. कितीही दृष्ट असला तरी त्यांना त्याचं अनुकरण करावं लागायचं. सी नेक्स्ट. Androcles did not like his heartless wicked master. His master starved his slaves and often whipped them. Androcles felt that even the death was better than serving such a master. He kept looking out of a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in the forest. He was not afraid of wild beasts that roam in the forest. He did not mind that he had not a roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wishes. See how nice story it is. Androcles did not like his heartless wicked master. Heartless, हृदय नसलेला म्हणजे दयाळू नसलेला, काइंडफुल नसलेला. विकेड, दृष्ट राजा. अँड्रॉकल्सला असा मास्टर आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व ही स्लेव्स. स्टार्व मीन्स कीप इट विदाऊट फूड. त्याचे गुरु, त्याचा मास्टर त्याला त्याच्या अन्न विरहित ठेवायचे गुलामांना. ऑपन व्हिम्प. व्हिप मीन्स चापकाचे, थोडक्यात
चटके देणे, मारणे या अर्थाने. अँड्रॉकल्स फेल्ड दॅट इवन द डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. आणि अँड्रॉकल्सला फीलचा पास्ट टेन्स फेल्ड असं वाटायचं, मृत्यू बरा या अशा प्रकारची गुलामगिरी करण्यापेक्षा. ही केप लुकिंग आउट ऑफ अ गुड ऑपॉर्च्युनिटी मीन्स चान्स. आणि मग तो एक बघत होता एक चांगली संधी कधी मिळेल. केप लुकिंग, ही वॉज लुकिंग फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी, एक चांगल्या संधीची वाट पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स, आणि पहिल्या चान्समध्ये चान्स आणि ऑपॉर्च्युनिटी सिमिलर वर्ड. ही इस्केप फ्रॉम क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. इस्केप मीन्स लिव, सुटका झाली त्याची पहिल्याच प्रयत्नामध्ये. त्याच्या दृष्टमार थोडक्यात मास्टरची कडून त्याच्यावाली सुटका झाली. क्लचेस मिनिंग घेऊन टाईट होल्ड, त्याला जे बांधलेला होता तो, जो त्याच्यावर बंधने होते, त्या बंधनातून तो मुक्त झाला. क्लचेस मिनिंग इज गिवन, डिफिकल्ट वर्ड्स आर गिवन अलॉंग विथ द पॅसेज. अवघड शब्द पॅसेजच्या लागून दिलेले आहे, ते काळजीपूर्वक वाचायचे आणि त्याचा अर्थच दिलेला आहे बघा. टाईट होल्ड, जो याच्यावर बंधनं होते, जो त्याला बांधलेलं होतं किंवा तो बंधनात होता, त्या बंधनातून त्या दृष्ट मास्टरच्या तो इस्केप झाल्या, सुटका झाली त्याची. नाव ऑल्दो अँड्रॉकल्स हॅड दस रन अवे, जरी असा अँड्रॉकल्स त्यावेळेस दस मीन्स इन दिस वे, रन अवे पळून गेला. ही वॉज नॉट अ काउवर्ड, तसा तो भित्रा नव्हता. काउवर्ड मीन्स टिमिड, TIMID, टिमिड. काउवर्ड भित्रा, वन हू गेट इझिली अफ्रेड, सहजतेने घाबरणारा नव्हता तो. ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट, त्याने जंगलात आश्रय घेतला. आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट, आणि तो वन्य प्राण्यांनाही तसा घाबरत नव्हता. दॅट रोम द फॉरेस्ट, की जे जंगलामध्ये भटकायचे. रोम मीन्स ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर, एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी भटकणे, रोम. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूप ओव्हर हिज हेड, त्यांनी ह्याही गोष्टीचं काही मनात घेतलं नाही की आपल्या डोक्यावर छप्पर नाही, रूम, आपण घरात राहत नाही. रूप हिअर मीन्स छप्पर. ही डिड नॉट बॉदर, ही डिड नॉट माइंड. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. तो आनंदी होता की आता आपण कुठेही आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पक्षासारखं विहार करू शकतो, पक्षासारखं आपण फिरू शकतो. ही वॉज हॅपी बिकॉज ही वॉज फ्री लाईक अ बर्ड. ही कॅन ट्रॅव्हल व्हेरेवर ही वॉन्ट. सी नेक्स्ट. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, he suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. It neither growled nor roared. In the fact, it looked at him piteously as if it was in great pain. Androcles paused and then he moved very cautiously toward the lion step by step. The lion moaned and whimper, please help me, its eyes seemed to say. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore, and swollen. On the closer look, Androcles noticed that the big thorn had pierced one of the lion's toes. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. See what happened. When Androcles was now in the forest, one day what he had seen. See, as he was wandering in the forest, as he was traveling in the forest, जेव्हा तो वॉन्डरिंग करत होता, भटकत होता जंगलामध्ये, ही सडनली केम फेस टू फेस म्हणजे समोर येणे, एकदम सिंहाच्या समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली मीन्स पळून जाणे, आणि पहिलीच त्याची रिॲक्शन होती आपण आता इथून पळून जावं. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव, परंतु त्याने पाहिलं सिंह काही हालचाल करत नाही, मूव ऑन, कुठल्या प्रकारचं हालचाल. सीईंग हिम, ही नायदर ग्रोल, तो काही गुरगुरलाही नाही, नॉर रोर, त्यांनी सिंहगर्जनाही केली नाही. इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पिटियसली, सी मिनिंग यूज पिटियसली, इन अ पिटियस मॅन, एकदम दयाळूपणाने तो त्याच्याकडे बघत होता. ॲज इट वॉज अ ग्रेट पेन, जणू काही तो खूप दुःखात होता, अशा पद्धतीने अवस्थेत तो सिंह त्याच्याकडे प्रेमाने नजरेने त्याच्याकडे बघत होता. अँड्रॉकॉल थांबला. देन ही मूव व्हेरी कॉशियसली टुवर्ड द लॉयन, अगदी कॉशियसली मीन्स व्हेरी केअरफुली, खूप सावध गतीने त्याने सिंहाकडे हळूवार पुढे सरकला. स्टेप बाय स्टेप, हळूवार एक एक पाऊल पुढे टाकत. द लॉयन मून, मात्र सिंह कणत होता यावेळेस, मून. अँड व्हिम्पर मीन्स क्राय पेनफुली, एक दुःखाने किंचाळत होता.
प्लीज हेल्प मी, इट्स आय सीम टू से. जणू काही त्याचे डोळेच त्याला सांगत होते की मला मदत करा म्हणून. अशा पद्धतीने तो याचना करत होता. वेन अँड्राकोल ड्रीव नियर, जेव्हा अँड्राकोल, वेन अँड्राकोल केम नियर, जेव्हा अँड्राकोल त्याच्या जवळ आला, लॉयन लॉवर इट्स हेड्स, त्याने त्याची मान खाली केली सिंहाने. अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ, त्याचे पंजात थोडक्यात टू लिक चाटणे, चाटायला लागला. देन द अँड्राकोल सॉ दॅट द लॉयन्स पॉ वॉज वुंडेड. नंतर ते अँड्राकोल्सने बघितलं की सिंहाचा एक पायात जबडाला पंजाला वुंडेड होता, जखमी झालेला होता. सॉर सुजलेला होता. अँड सोलन, थोडक्यात सूज आलेली होती. सॉर दुःखी झालेला होता, कष्टी झालेला होता, दुखारा होता तो. ऑन द क्लोजर लुक, अगदी जवळ जाऊन, अँड्राकोल्स नोटीस अ बिग थॉर्न हॅड पियर्स वन ऑफ द लॉयन्स टोज. एका टोजमध्ये, सिंहाच्या एका पायाच्या भागामध्ये थॉर्न, काटा घुसलेला, पियर्स घुसलेला अँड्राकोल्सच्या लक्षात आलं. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन डिस्ट्रेस. डिस्ट्रेस मीन्स सारो, दुःख. आणि ही सिंहाचं कारण, दुःखाचं कारण होतं हे त्याच्या लक्षात आलं. थॉट द अँड्राकोल्स. सी what happened next. Summoning up all the courage, Andronicus stretched his hand slowly toward the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its sullen paws, but the lion seemed to understand his good intention. Andronicus took the paws in his left hand. Deeply he pulled out the thorn. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show the gratitude. Andronicus remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed the Andronicus wherever he went. See how nice story it is. Summing up, meaning is given here. Summing up means courage, means trying to be brave. एकदम धैर्य दाखवत. Summing up all the courage, आपलं सगळं धैर्य एका वाटत. अँड्राकोल स्ट्रेचेस हिट हँड, स्ट्रेच मीन्स ताणाने पसरवणे. आपला अँड्राकोल्सने एक हात हळूवार पुढे केला. अँड ॲट द इंज्युअर पॉज, त्या जखमी पंजाकडे हळूवार त्याने त्याचा हात पुढे केला. ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वूड अटॅक हिम. त्याला ही थोडी भीती वाटतच होती की सिंह आपल्यावर हल्ला करू शकतो. इफ ही टच इट्स सॉलन पॉज, जर आपण त्या दुखारी सुजलेल्या पंजाला जर आपण हात लावला होता तर तो हल्ला करू शकतो, हे थोडा सावध होता तो. बट द लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु सिंहाला सुद्धा त्याचा चांगला हेतू लक्षात आला होता. इंटेन्शन, पर्पज, हेतू. सिंहाला सुद्धा सीम टू अंडरस्टँड, तो भासला, जाणवला की आपला चांगल्या हेतूसाठी. अँड्राकोल्स टूक द पॉज इन हिज लेफ्ट हँड्स, आणि तो दुखारा पंजा अँड्राकोल्सने आपल्या हातात घेतला. अँड डेप्ली मीन्स स्किलफुली, कौशल्याने. ही पुल आउट द थॉर्न, हळूवार कौशल्याने तो काटा काढून घेतला. पुल आउट. देन टेअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, स्वतःच्या कपड्याने. द काइंड मॅन बाउंड ऑफ द लॉयन्स इंजुरी पॉ, आणि दुखारा पंजा त्या मुलाने तो बांधला आपल्या स्वतःच्या कपड्याने. टू इज सरप्राईज अँड वंडर, आणि त्याला आश्चर्य म्हणजे, आणि सिंहाने त्याच्याला बाहू चाटायला सुरुवात केली. शो हिज ग्रॅटिट्यूड, आणि जणू काय आपली कृतज्ञता. शो हिज ग्रॅटिट्यूड मीन्स कृतज्ञता. अँड्राकोल्स रिमेन विथ द लॉयन, अशा पद्धतीने अँड्राकोल त्या सिंहाबरोबर राहिला. रिमेन म्हणजे राहणे. टिल इट कुड वॉक अगेन, जोपर्यंत तो चालत नाही तोपर्यंत तो राहू लागला. ही वूड हंट इन द हंट मीन्स शिकार करणे. ही वूड हंट इन द फॉरेस्ट, तो जंगलात शिकार करायचा. अँड शेअर हिज फूड, आणि आपलं अन्न त्या हेल्पलेस बीट, असहाय्य पशुबरोबर सहभागी, म्हणजे एकत्र येऊन खायचे ते दोन त्यांनी आणलेलं अन्न. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वूड, आणि दररोज तो त्या सिंहाची जखम स्वच्छ करायचा आणि स्वच्छ कपडा त्याच्यावर बांधून त्याची काळजी घ्यायचा. द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट, आणि सिंहसुद्धा आता मात्र थोडा चालू लागला. मेनी टाइम्स इट फॉलो द अँड्राकोल वेअर ही वेंट, आणि कित्येक वेळास तो सुद्धा अँड्राकोलच्या पाठोपाठ जायचा, जेणेकरून इन दिस वे सी स्टुडंट द लॉयन
is the king of the animal, is now become the friends of Androcles. They living happily by making friendship to each other. See how great story it is. See next. In the meanwhile, Androcles, the master, had complained to the authorities that his slaves Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture the Androcles. They searched for high and low but couldn't find him. At last they came to the forest where the Androcles live. It so happened that Androcles had gone out alone that day, while the lion instead in in the near the cave. Both of them fell into the hands of the soldier. The soldier took them back to the city. They put Androcles in the chains in a prison, and the lion was caged. In those days, the people who were found to be guilty of serious crime were fed into wild beasts as a punishment. Running away from one's masters was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. See next what happened. आणि अशा मध्यंतरीच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, वेन अँड्रोकल्स मास्टर हॅड कंप्लेंट म्हणजे तक्रार करणे. जेव्हा अँड्रोकलच्या मास्टरने तक्रार केली की अधिकाऱ्यांकडे की त्याचा गुलाम स्लेव अँड्रोकल्स हा पळून गेलेला आहे, तेव्हा सोल्जर चारही दिशांना पाठवलं. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर द अँड्रोकल. टू कॅप्चर मीन्स पकडण्यासाठी, टू catch the Androcles. They search means found. Search means find. Here search ed, therefore found him in all directions, सगळीकडे here and there. At first they couldn't find him, but at last they came in the forest. परंतु शेवटी अशा ठिकाणी आले की where Androcles live. शेवटी त्यांनी अँड्रोकल जवळ अशा ठिकाणी आले की जिथे अँड्रोकल राहत होता. It so happened that Androcles had gone out of alone. आणि त्या दिवशी नेमकं अँड्रोकल्स एकटाच गेलेला होता. And while the lion in the cave, lion हा एकटाच केवमध्ये होता. Instead at that day हा सिंह मात्र गुहेत होता. केव म्हणजे गुहा. रेस्ट. लॉयन वॉज रेस्टेड नियर द केव. आणि सिंह गुहेमध्ये आराम करत होता त्या दिवशी. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर. आणि दोघंही बोथ मीन्स दोघं पण ते दोघंही सैन्याकडून पकडले गेले. सैन्यांनी पकडलं त्यांना. द सोल्जर टूक देम बॅक टू द सिटी. अशा पद्धतीने सैनिक त्यांना पुन्हा शहरात घेऊन गेले. अँड इन दिस वे अँड्रोकल्स इन चेन्स इन प्रिझन. आणि अशा पद्धतीने तुरुंगात साखळीमध्ये अँड्रोकल्सला डांबलं गेलं आणि सिंहाला केज पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. इन दोज डेज पीपल्स हू वर फाउंड टू बी गिल्टी ऑफ सिरियस क्राईम. आणि त्या दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जो सिरियस गुन्हा होता मास्टरकडून कुणी गुन्हे, थोडक्यात गुलाम पळून गेला तर गिल्टी म्हणजे दोष. इन सिरियस क्राईम, अशा अवघड क्राईम गुन्हेगारीमध्ये जर कोणी पकडला गेला, फीडचा पास्ट टेन्स फेड टू द वाईल्ड, तर वन्य पशुकुला खाण्यासाठी त्याला आहार म्हणून दिलं जायचं. ॲज अ पनिशमेंट, शिक्षा म्हणून त्याला अशा पद्धतीने शिक्षा व्हायची. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज व्हेरी सिरियस क्राईम. आणि अशा पद्धतीने एका मास्टरकडून पळत जाणे हा गंभीर गुन्हा मानला जायचा त्यावेळेस. देअरफॉर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. आणि म्हणून अँड्रोकल्सला सुद्धा अशाच पद्धतीची शिक्षा होणार होती की ते वन्य प्राण्यांना त्याला खायला दिलं जाणार होतं. सी their friendship show here. Next, on the appointed day, the empire arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly. The trumpet blew the trumpet, and the Androcles was brought into the arena. His chains were unbounded. He felt weak and dismay. He was certain that this was the last day of his life. At the opposite end, a gate was raised and the ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up the brave front. The lion saw Androcles and rushed toward him, bounding and roaring, but suddenly it stopped in its track. Then he moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androcles saw
These two, each friend recognized the other. See how what happened next. When it was the day, when such a day that there was a punishment were being given to the अँड्रॉकल्सला शिक्षा द्यायचा दिवस उगवला. एम्परर त्या सर्कसमध्ये त्या ठिकाणी एर्ना म्हणजे त्या ग्राउंडवर तिथं आलेला आहे बघा. सी एर्ना ग्राउंड सराउंडेड बाय द सीट. चौबाजून लोक बसलेले त्या कंपाऊंड जागेवर एम्पेरर आलेला आहे. क्राऊड गर्दी, चिअर्स सगळं मोठमोठ्याने राजाचं वेलकम करताय. ट्रम्पेटर्स तुतारी वाजवणारे, ट्रम्पेट ब्लीव द ट्रम्पेट मोठ्या प्रमाणात तुतारी वाजवत आहे. अँड्रॉकल्स वॉज ब्रॉट इन टू द एर्ना. आणि अशा पद्धतीने आखाड्यामध्ये त्या थोडक्यात अँड्रॉकल्सला आणलं जात आहे. ब्रिंगचा पास्ट इज ब्रॉट. पॅसिव्ह स्ट्रक्चर शी स्टुडंट इयर. ही चेन्स वर अनबाउंड. त्याची साखळ्या खोलण्यात आल्या. अँड्रॉकल्स फेल्ट वीक अँड डिस्मे. तो दुःखी वाटत होता, सॅड. त्याच पद्धतीने दुबळा झालेला होता. ही वॉज सर्टन, ही वॉज शुअर, त्याला माहीत होतं दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आपल्या जीवनाचा आज शेवट हे त्याला कळून चुकलेलं होतं. ॲट द अपोजिट एंड, दुसऱ्या बाजूला, ए गेट वॉज रेज अँड द फेरोसियस लायन. फेरोसियस मीन्स हिअर वाईड अँड डेंजरस फिअर्स एकदम चिडलेला, रागवलेला प्राणी सिंह मध्ये. हिट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. आणि त्याला जास्त क्रोधित होण्यासाठी तो काही दिवस भुकेले ठेवले त्याला फेरोशियस. अँड्रॉकल्स वॉज फिल विथ फिअर बट ही पुट अप द ब्रेव फ्रंट. अँड्रॉकल्सला भीती वाटत होती, परंतु त्याने पुट अप अ ब्रेव फ्रंट. मात्र त्याने आपला भीतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा ब्रेवपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. द लॉयन सॉ अँड्रॉकल्स अँड रश टुवर्ड हिम. आणि त्या सिंहाने या अँड्रॉकल्सला पाहिलं आणि त्याच्याकडे जोरात पळत आलेला बघा. बाउंड्री जोरात उड्यात मारत आलेला आहे. रोरिंग गजाना करत आलेला आहे. बट सडनली इट स्टॉप इट्स ट्रॅक. मात्र अचानक रस्त्यात तो जवळ आल्यावर थांबतोय. देन इट मूव स्लोली फॉरवर्ड. हळूवार त्या पुढे सरकतोय. अँड ऑल इज रेज सीम टू हॅव मेल्टेड. त्याचा सिंहाचा सर्व राग जवळजवळ नाहीसा झालेला आहे. मेल्टेडचा अर्थ वितळून जाणे, परंतु नाहीसा झालेला असा अर्थ घ्यायचा. रेज, राग, अँगर. अँड्रॉकल्स सॉ दिस टू. अँड्रॉकल्सने सुद्धा पाहिलं आणि ईच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. आणि दोघाही मित्रांनी एकमेकाला रिकग्नाइज केलं, ओळखलं. मीन्स दॅट वॉज द सेम लॉयन हू वॉज फेरोशियस बट ही वॉज द बेस्ट फ्रेंड ऑफ द अँड्रॉकल्स हू लिव्ह हॅपीली इन द फॉरेस्ट. To everyone's amazement, the lion bounded toward the Androcles again, but when it reached him, it began to purse and rub its nose against him. Androcles hugged at the lion. He wept with the relief and joy. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. People began to cheer Androcles and ask for his release. The emperor asked the Androcles to explain the lion's strange behavior. When he heard the whole story of the emperor was also moved by the gratitude and friendship between the man and the beast. He ordered that the Androcles should be set free. He would no longer be a slave. When the emperor asked the Androcles what other reward he would like, the Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. The two friends went back to the forest to live a free life. See how nice story it is, students. Story always taught at the same time, so I have taken at the same time. This is though it is big story, but it is very simple for your understanding. See what happened in the last stanza. प्रत्येक to everyone's amazement, and it was shock, it was surprise. अमेजमेंट, सगळ्यांना सरप्राईज, आश्चर्याचा धक्का बसला. द लॉयन बाउंडेड टूवर्ड द अँड्रॉकल्स अगेन. जेव्हा तो जोरात पळत गेला, बट जेव्हा तो जवळ पोचला, बाउंडेड उड्या मारत गेला, परंतु जेव्हा जवळ पोचला, ही पर अँड रब. तो त्याला हुंगण्याला लागला. त्याचा रब त्याला त्याच पद्धतीने चाटायला लागला. अशा पद्धतीने एक घासा आपला तोंड त्याच्या अंगावर घासायला लागला. इट नोज, नाक आपल्या त्या अँड्रॉकल्सवर घासण्यास लागला. इन दिस वे Androcles hugged the lion. Hug means embrace. Embrace means to meet. मिठी मारणे. Androclesनी पण सिंहाला मिठी मारली.
ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि अशा पद्धतीने सुटकेचा एक सुटका होण्याचा आनंदाच्या आणि वीप टेन्स वेप्ट रडला. अँड्रोकलसुद्धा त्याला मिठी मारून रडत राहिलं. द ऑडियन्स म्हणजे श्रोते इन्क्लुडिंग द एम्पेरर, आणि ज्याच्यामध्ये सम्राटाचा सुद्धा राजाचा सुद्धा समावेश होता, आणि सगळे श्रोते हे बघत होते. द टेंडर साईट हे दृश्य पाहत होते, नाजूक दृश्य. आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी अँड्रोकल्सला चिअर केला, मोठं त्याचा वेलकम केला, सर्वांनी त्याचा जयजयघोष केला. आणि अशा पद्धतीने जेव्हा एम्पररने त्याला विचारलं हे विचित्र पशुचं बिहेवियर काय, वर्तन हे असं कसं झालं, तर त्यावेळेस एम्पररसुद्धा मूव बाय मीन्स शॉक मीन्स हॅव अ स्ट्रेंज फिलिंग. या विचित्र कल्पनेने राजासुद्धा चकित झाला होता, भावचकित झाला होता. मूव बाय मीन्स हॅव अ स्ट्रॉंग फिलिंग. एक विचित्र ग्रॅटिट्यूड, अशी कुठल्या प्रकारची तुमच्याची कृतज्ञता आहे की मी मानवाची आणि पशुची मैत्री आहे. त्याने ऑर्डर केली की अँड्रोकल्सला फ्री सोडण्यात यावं. अशा पद्धतीने तो आता इथून पुढे गुलाम नव्हता. अशा पद्धतीने त्याला मुक्तता मिळाली. अँड इन दिस वे द एम्परर आज द अँड्रोकल, तुला आज याच्या वेळेकडे अजून तुला कुठलं रिवॉर्ड पाहिजे, कुठलं बक्षीस पाहिजे. त्यावेळेस अँड्रोकल म्हणाला, मला कुठलंही बक्षीस नको आहे, माझ्याबरोबर माझा मित्र सिंहालासुद्धा मुक्त केलं जावं. अँड इन दिस वे, मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, ॲट द बिगिनिंग आय टोल्ड वन प्रोव्हर्ब, एक म्हण तुम्हाला सांगितलं होतं, फॉर्च्यून फेवर द ब्रेव, नशीब शूरवीरांना बलवत्तर असते. अशा एक प्रकारची छानशी स्टोरी आपण इथं बघितलेली आहे. रीड दी स्टोरी, ट्राय टू अंडरस्टँड, राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड फ्रॉम द स्टोरी इन युअर नोटबुक, ट्राय टू डू द इंग्लिश वर्कशॉप, डू दिस वेल ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. हॅव अ नाईस डे.